वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात प्रवेश करणार आहे। मुंब्रा कळवा ते ठाण्यातील जांभळी नाका असा रोड शो सुद्धा निघणार आहे। यात्रा मार्गावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। दुपारी 1 वाजता भांडूपमध्ये यात्रेचं स्वागत केलं जाईल, तर मुंबईतल्या चैत्यभूमी परिसरात आज यात्रेचा समारोप होणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाणे मुंब्रा कळवा करत संध्याकाळी दादर या ठिकाणी पोहोचणार आहे। चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप होणार आहे। कशी व्यवस्था या ठिकाणी सगळ्या परिसरात पाहायला मिळते, या मार्गावर पाहायला मिळते? चोख पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने ठेवण्यात आलाय, का अपडेट आहे? नक्कीच लागवी साधारण मणिपूरपासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा ही आता मुंबईच्या वेश्वर येऊन पोहोचलेली आहे। आज भिवंडीतून मानकोली परिसरातून संपूर्ण यात्रा जी आहे त्याची सुरुवात होणार आहे। साधारण दुपारच्या सुमारास साधारण ठाणे मुंब्रा कळवा अशा प्रकारे करत ते भांडूपमध्ये दाखल होणार आहे। अगदी विशेष बाब जर आजची पाहिली या संपूर्ण यात्रेची, तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला जो आहे तो ठाण्यातून ही यात्रा पार पडणार आहे। त्यामुळे या संपूर्ण यात्रेकडे विशेष लक्ष देखील असणार आहे। आज नेमकं राहुल गांधी कोणती भूमिका मांडतात काही देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुपारी साधारण 1-1:30च्या सुमारास ठाण्यामध्ये त्यांचं ब्रेक असणार आहे। त्या ब्रेकमधच्या सुमारास देखील ते बातचीत करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यानंतर साधारण ते भांडूपमध्ये दुपारी 3च्या सुमारास पोहोचणार आहेत। भांडूपमध्ये देखील त्यांचं भव्य स्वागत देखील होणार आहे। भांडूपमध्ये अनेक काँग्रेसचे प्रमुख नेते जे आहेत ते त्यांचं तिकडे स्वागत करणार आहेत। महाविकास आघाडीचे देखील प्रमुख नेते तिथे असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। स्वतः खासदार संजय राऊत जे ठाकरेगडचे खासदार आहेत ते देखील असणार आहेत। आणि एकंदर संपूर्ण ज्या स्वागतानंतर राहुल गांधींची आज माटुंगा दादरमध्ये देखील काही सभा ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। ज्या छोट्या छोट्या सभा आहेत त्या सभा पार पडणार आहेत। त्यानंतर उद्या या संपूर्ण भारत जोडो यात्रेची सांगता होणार आहे। त्या सांगतेच्या वेळेला जी दादरमध्ये शिवाजी पार्क मैदान जे आहे त्या मैदानामध्ये संपूर्ण यात्रेची सांगता होणार आहे। आणि राहुल गांधी उद्या त्यांचं एक भव्य दिव्य अशा प्रकारे सभा पार पडणार, त्या सभेमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। आणि आज दुपारी 3 वाजता ज्या प्रकारे राष्ट्रीय निवडणूक आयोग आपली भूमिका एकंदर वेळापत्रक जाहीर करणार आहे, निवडणुकाचं वेळापत्रक जाहीर करणार, त्या वेळापत्रकानुसार राहुल गांधी उद्या वेळापत्रकानंतर राहुल गांधी उद्या नेमकी कोणती भूमिका मांडतात देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर राहुल गांधी यांची संपूर्ण जी यात्रा आहे ती आता मुंबईच्या वेश्वर पोहोचलेली आहे आणि साधारण दुपारी 2-3च्या सुमारास भांडूपमध्ये पोहोचणार आहेत। निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।